आणि आता एक मोठी बातमी आहे राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भातली। ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। भाजप राज्यसभेचा आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। तसं मत काही भाजपच्या नेत्यांचं असल्याचंही कळत आहे। भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे। विनंती केली की याच्यावर पुनर्विचार व्हावा आणि हे प्रभाग 2चे व्हावे ही मागणी एकमताने काल काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे केलेली आहे। हो, 3च्या प्रभागाला काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांचा जवळपास विरोध आहे। नागपुरातूनही विरोध होतोय। आमदार विकास ठाकरे यांचा विरोध आहे। अभिजित वंजारी नाराजी व्यक्त करतायत। एवढा विरोध असताना तुम्ही महत्त्वाचा घटक पक्ष आहेत, कसा निर्णय झाला मंत्रिमंडळाचा? बघा, 3 पक्षाचं सरकार आहे, अनेकांची अनेक मतं होऊ शकतात, पण जनतेची भूमिका मांडणे हे आमचं काम होतं। आम्ही काँग्रेस पक्षाचे आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात यांनाही आमच्या भूमिका कळवल्या होत्या, त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे। पण सरकारच्या सगळ्यांच्या एकमताने त्या पद्धतीचा झालेला असेल निर्णय, पण पुढच्या कॅबिनेटला त्याचा पुनर्विचार व्हावा ही विनंती आम्ही केली। हो, तुमची थोरात साहेबांची मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांसोबत काल बैठक झाली। राज्यसभेची जी सीट आहे ते बिनविरोध व्हावी, त्या बदल्यामध्ये 12 सदस्यांचं जे निलंबन झालं आहे आमदारांचं ते मागे घ्यावं, असं काही डील झालं आहे का? 12 सदस्याच्या बद्दलचं कुठलीही चर्चा त्याच्यामध्ये झालेली नाही आणि महाराष्ट्राची ही परंपरा राहिली की अशा घटनेत एखाद्याचा मृत्यू झाला आणि ते बाय इलेक्शन आलं तर त्या ठिकाणी ती निवडणूक बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्रामधली ही परंपरा आहे आणि म्हणून आमचे उमेदवार त्या ठिकाणी आहे। आमची सीट होती, काँग्रेस पक्षाची सीट होती आणि म्हणून आम्ही भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। भाजप यात कशी दिसले, पॉझिटिव्ह? त्यांनी सांगितलं की आम्ही बैठकीत निर्णय करू आणि 2 दिवसामध्ये त्याच्यामधला सकारात्मकच निर्णय होईल अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे। ओबीसी अध्यादेशावर सही केल्यामुळे आज सामनातून राज्यपालांचं कौतुक करण्यात आलं। तुम्ही पण ओबीसी नेते आहात, तुम्ही पण कौतुक करणार का चिमटा काढणार परत? नाही, चिमटा काढण्याचा प्रश्न नाही। 2 गोष्टी आहेत की ज्या 6 जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या सुरू आहेत त्या निवडणुकीला समजा हा अध्यादेश इफेक्ट करू शकला असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागतच केलं पाहिजे, कारण की राज्य सरकारची भूमिका सातत्यानं होती की ओबीसीचं राजकीय आरक्षण कायम ठेवूनच ह्या निवडणुका व्हाव्यात आणि त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्ट असतील याच्याकडेही सातत्यानं राज्य सरकारने ती भूमिका मांडली आणि मग राज्य सरकारने 1-1.5 आठवड्याच्या पहिले या पद्धतीचा अध्यादेश काढला। त्याचे सगळे सेन्सेस आणि ह्या सगळ्या आकडेवारी काढून हे रिझर्वेशन कसं कायम राहते या पद्धतीचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आणि हा अध्यादेश काढून माननीय राज्यपाल महोदयाकडे पाठवल्यानंतर राज्यपाल महोदयांनी ऐन वेळेवर, कारण की 23 तारखेला काल सुप्रीम कोर्टामध्ये याच प्रकरणाची हेरिंग होती, समजा हा अध्यादेश 4 दिवसाच्या पहिले अजून हाती लागला असता तर आपल्याला सुप्रीम कोर्टाचंही त्याच्यावर शिक्कामोर्तब करता आलं असतं। पण असो, देर आहे सुधार आहे अशी आज राज्यपाल महोदयांची भूमिका आहे, त्याचं स्वागतच आम्ही। 2चा प्रभाग झाला नाही तर काँग्रेसची काय भूमिका असणार? 2चा प्रभाग तुम्ही मागणी केली, तो झाला नाही, लोकशाही पद्धतीनं जे काही आलेलं असेल त्याच्यावर आमची भूमिका राहणार आहे, ती निवडणुकीच्या पुढे जाऊ। अर्ज केला आहे गडकरींच्या विरोधात, काय मागणी? ती निवडणूक पिटिशन आहे आणि ती लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही टाकलेली आहे। त्याच्यावरच आता माननीय हायकोर्टामध्ये त्या पद्धतीची हेरिंग सुरू आहे आणि जे काही त्याच्यामध्ये आम्ही मुद्दे उपस्थित केलेले होते त्याच मुद्द्यावरची चर्चा आहे। आता माननीय हायकोर्ट आणि पर्यायाने सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण चालू आहे, त्याचा लवकरात लवकर निकाल लागावा अशीच अपेक्षा आमची। अर्ज तुम्ही केलाय, त्या अर्जात काय म्हटलं? अधिकार काढून घेण्यात विशेष बघा की ज्यावेळेस त्यांनी निवडणुकीचा ॲफिडेविट माननीय गडकरीजींनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेला होता, तो ॲफिडेविटच त्यांचं चुकीचं होतं, त्यांची माहिती त्याच्यामध्ये अपुरी होती, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लपवल्या होत्या असा आक्षेप आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला होता। आपल्याला लक्षात असेल की अनेक सन्माननीय जे उमेदवार होते
देशभरात त्यांनी अनेकांनी या पद्धतीच्या निवडणूक पिटिशन टाकलेल्या होत्या. सगळ्यांच्या निवडणूक पिटिशन देशभरातल्या रद्द झालेल्या आहेत. फक्त माझीच पिटिशन त्या ठिकाणी कायम आहे. म्हणजे आमच्या पिटिशनमध्ये काही त्याच्यामध्ये मान्य कोर्टाला तथ्य त्याच्यामध्ये निदर्शनास आले असेल म्हणून आमची पिटिशन अजूनही कायम आहे. आणि म्हणून सातत्यानं जे काही चुकीचं झालेलं असेल ती भूमिका आम्ही त्याच्यामध्ये मांडतो आहे. मान्य हायकोर्ट त्याच्यामध्ये निर्णय घेईल. भाऊ, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची काल बैठक झाली. भावी सहकारी जवळ आहे तसं चित्र दिसतं. महाराष्ट्राची परंपरा आहे की निवडणुकीच्या नंतर कुठल्याही विरोधक आणि सत्ताधीश याच्यामधला हा काही मतभेद नसतात. प्रत्येक लोक आपल्या आपल्या पद्धतीनं सगळ्यांना भेटत राहतात. काही महाराष्ट्रामधली ही परंपरा आहे. त्याच्यामुळे त्याचा चुकीचा अर्थ लावणं आणि त्याचं बातमी बनणं हे काही नाविन्य महाराष्ट्रात नाही. कल देवेंद्र फडणवीस के साथ आपकी मुलाकात थी, क्या बात किस चर्चा? हमारी जो लोकसभा की राज्यसभा की जो सीट है उसका जो बाई इलेक्शन लगा हुआ है, हमारे साथी राजू सातव जी के जाने के बाद जो सीट रिक्त हुई उसकी रजनीताई पाटिल हमारी जो उम्मीदवार है वो बिन विरोध आए. क्योंकि ये महाराष्ट्र की ये परंपरा रही कि ऐसे जब विपरीत परिस्थिति में जब कोई चुनाव आता है तो उसमें जो भी पार्टी हो, जिसका उम्मीदवार हो, जो सीट